मी हे सांगू इच्छितो की की परखड विचार हे माझे नसून आपण अभ्यासाला घेतलेले जे पुस्तक आहे त्या पुस्तकात अभ्यासाला घेतलेले जे पुस्तक आहे त्या पुस्तकातले हे विचार आहे की जे मी प्रस्तुत करतो. त्यामुळे असं कधी समजू नये की हे मी माझ्या मतानं काही सांगतोय म्हणून, परंतु ते जे काही विचार आहेत ते जीवनामध्ये जसेचे तसे उतरविण्याचा मी पराकाष्ठेने प्रयत्न करतो, म्हणजेच ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. मग आता ते कसं, या आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे विचार, तर तेव्हा कदाचित एखाद्या वेळेस माणूस अतिशय स्ट्रिक्ट आणि परखड होतो. असे करत असताना बरेच वेळा आपण नकळत आपल्या मनातील कल्पना इतरांवर लादत असतो. ही सगळ्यात महत्वाची आणि ही गोष्ट आहे की आपण जेव्हा आपल्याला असं असतं की आपल्याला हे अशा पद्धतीनं वागायचं आहे, आपण स्वतः वागतो की नाही वागत हे आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत, पण आपल्या समोर जे आपल्याला दिसतात की नाही तर त्यांनी तसं वागलं पाहिजे म्हणून आपण अट्टहास करतो, त्यांना शिस्त लावू पाहतो आणि तेथेच खटके उडतात. जे म्हटलेलं की नाही सामाजिक समतोल, व्यवहारात समतोल कसा साधायचा, तर ते तिथे खटके उडतात. आणि हे मोस्टली आपल्या घरच्या फॅमिली मेंबर सोबत होतं, कारण का सगळ्यात जवळ आपल्या तेच असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला आपण आरशात आपण स्वतः दिसतो तसे आपल्याला ते दिसत असतात आणि त्यांना आपण हे सगळं काही सांगत असतो की हे अशा पद्धतीनं हे झालं पाहिजे, म्हणून तुम्ही असेच वागले पाहिजे, तसेच वागले पाहिजे. तर आपण कुणाला काहीही सांगायचे नाहीये, स्वतःचे जीवन शिस्तीत आणायचे आहे. आपण आपल्या जीवनाला शिस्त लावायची आहे, मितभाषी व्हायची आहे. खूप जास्त ही जे काही आपण सगळा अभ्यास करतो त्याची खूप बडबड सगळ्यांपुढे करण्याची गरज नाही. आपला दिनक्रम असताना कुणालाही आपल्यापासून त्रास होणार नाही, कुणालाही आपल्यापासून त्रास होणार नाही, दुसऱ्याला कुणालाही अडचण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जर समजा घरामध्ये 3-4 मेंबर्स आहे आणि कुणाला तरी 8 वाजता डबा घेऊन जायचं आहे, ऑफिसला म्हणा, शाळेत म्हणा, जिथं कुठं, तर आपण आपलं प्रयोजन, आपलं दिनचर्या आखत असताना ते 7:30 वाजताचं मेडिटेशन ठेवणं चुकीचं आहे. तर अशा पद्धतीने ते आपल्याला आपला दिनक्रम आखायचा आहे की जेणेकरून आपले जे कार्यबाहुल्य आहेत त्याच्यात कुठंही आपल्या कार्यबाहुल्यांमध्ये कुठंही अडचण होणार नाही. नित्य कार्यबाहुल्यांमध्ये कुठेही कुणालाही घरातल्या किंवा आपण ज्याच्या संपर्कात येतो त्याला त्रास न होता आपल्याला आपलं आध्यात्मिक जीवन हे डिझाईन करायचं आहे. मग आता हे सगळं काही करत असताना लोक काय म्हणतील यावर खूप विचार करायचा नाही, वेळ घालवायचा नाही आणि शक्ती पण घालवायची नाही. अगदी निक्षून स्वतः प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या जीवाची पराकाष्ठा करून जे काही आपण निर्धार केलेला आहे ते परिपूर्ण करायचं. आपला निर्धार यत्किंचितही ढळता कामा नये, कमी होता कामा नये. जीवन मरणाचा प्रसंगाला तर मरण पत्करायचं, परंतु आपल्या निग्रहाला ढळू देणार नाही असे इतके ठाम आपण त्याच्यावर राहायचे. मनातील पूर्वग्रह दोष हा दूर केला पाहिजे की लोक काय म्हणतील, मी असं केलं तर असं होईल का, तसं आपण करत काहीच नाही, पण काय झाल्यावर काय होईल हाच विचार खूप करीत होतो. आणि कायम आपण राईट बाजूने राहायचा. मागच्याच बघितलं की देर आर 2 साइड्स, राईट आणि रॉंग. तर आपल्याला कायम राईट या भागाने राहायचं आहे. तर मग असे राहत असताना खूप मोठे मोठे प्रसंग, परिस्थिती तुर्तास आपण बाजूला ठेवू. आपल्या जीवनातील अगदी छोटे छोटे प्रसंग आणि छोटे छोटे प्रश्न, आपल्या जीवनातील अगदी छोटे छोटे प्रसंग आणि छोटे छोटे प्रश्न हे हाताळत असताना आपण किती ठाम आहोत, किती सत्याला अनुसरून आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि सत्याला, शाश्वत सत्याला अनुसरूनच जीवनातील छोटे छोटे प्रसंग सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच आपण जीवनातील मोठे मोठे प्रश्न सोडवू शकू. जीवनाला शिस्त लावायची आहे. सकाळी जाग येताच ताडकन अंथरुणावरनं उठून बसायचं आहे, लोळत पडायचं नाहीये. उठू 2 मिनिटांनी वगैरे अशा प्रकारे ध्यानासाठी जी वेळ ठरवलेली आहे ती पाळायची आहे. स्वधर्म, नित्य कर्म हे अगदी व्यवस्थितशीर कायम आपल्याला चालू ठेवायचे आहे. नित्य कर्मामध्ये कुठेही
जर समजा आपल्या घरामध्ये वृद्ध आहेत, ज्येष्ठ, तर त्यांची सेवा हे प्रथम कर्तव्य आहे. तर त्यांच्या वेळेनुरूप आपण आपल्या सगळ्या वेळा लावायच्या, की त्यांना ज्यावेळी जे हवं आहे तर ते त्यांचं सगळं काम पूर्ण करून मग आपल्याला इतर कामं करायची आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या स्वतःच्या जेवणाची वेळ एकदम फिक्स ठेवायची आहे. सकाळची, संध्याकाळची. खाण्याची वेळ ही अतिशय फिक्स असली पाहिजे. आणि जर समजा एखाद्या वेळेस वेळ टळली, वेळ चुकली, तर आपल्याला जेवायचंच नाही आहे. एक ताण जेवलं नाही तर काही जीव जात नाही आपला. त्याच्यामुळे आणि तसं जर समजा आपण आपल्याला शासनाने शिक्षा केली तर याच्यानंतर कधीच आपण चुकणार नाही. याच्यानंतर कधीच आपण चुकणार नाही, हे अगदी फिक्स आहे. कारण एकदा पोटाला चिमटा बसला की पुन्हा माणूस सगळं काही मॅनेज करू शकतो, सगळ्या गोष्टींना कॉम्प्रोमाइज करतो, परंतु जेवणासाठी कॉम्प्रोमाइज होत नाही. तर त्याच्यामुळे जेवणाची वेळ ही सगळ्यात पहिले फिक्स केली पाहिजे. आपण जे वाचतो, अभ्यासतो, ते मुकाट्याने आणि अट्टाहासाने नित्य जीवनात उतरवले पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी सिंहावलोकन करून झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही हे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ठरवले पाहिजे आणि तदनुरूप वागले पाहिजे. आपण जितके ठाम निग्रहाने वागू तशी व्यवहारिक जगातील परिस्थिती आपोआप आपल्या बरोबर समतोल साधू लागेल. आपल्याला त्यांच्यासोबत समतोल साधायचा नाही आहे, आपल्याला फक्त आपल्या जीवनाला शिस्त लावायची. मात्र शिस्त लावत असताना दुसऱ्यांच्या जीवनात ढवळाढवळ होणार नाही ही खबरदारी आपल्याला कायम घ्यायची. आणि ही दुसऱ्यांच्या जीवनात ढवळाढवळ होणार नाही हे जेव्हा आपल्याला हे करायचं आणि मग व्यवहारिक जगातील परिस्थिती आपोआप आपल्याशी समतोल बरोबर केव्हा साधू लागते, जेव्हा आपण आपल्या हातात विवेक ठेवतो. की मी कितीही निग्रह ठेवला पण एखाद्या व्यक्तीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, एखाद्याला फॉर एक्झाम्पल माझी ध्यानाची वेळ आणि कुणाला हार्ट अटॅक आलाय त्यावेळेस, तर मी ध्यानाला बसणे माझ्यासारखा महामूर्ख नाही कोण. त्याला त्यावेळेस मेडिकल हेल्प मिळवून देणे हा विवेक माझ्या हाती असला पाहिजे आणि मला ते उमजलं पाहिजे. तर व्यवहारात समतोल आपल्याला साधायचा नाही आहे, तर आपल्याला जीवनात आपले तत्व इम्प्लिमेंट करायचे आहे. तर हा जो व्यवहारिक जग आहे ना, हे आपल्या बरोबर आपोआप समतोल साधू लागतो. जर समजा आपण आपल्या ध्यानाची वेळ पक्की ठरवली, नो डाऊट घरातले लोक सुरुवातीला भरपूर डिस्टर्बन्सेस करतील, कारण त्यांना माहित नसतं. ते आपल्याला सांगायची गरज नाही आहे की मी 6 ते 6:15 ध्यान करणार आहे, तर त्या 6 ते 6:15 मध्ये कोणी गडबड करू नका आणि मला त्रास देऊ नका वगैरे असं सांगायचीही आवश्यकता नाही. आपण बरोबर दररोज तितके वाजता बसायला लागले हे घरातल्या सगळ्यांना लक्षात आलं की सगळेजण त्यावेळी शांत राहिले, म्हणजे व्यवहारिक जगाशी आपोआप समतोल साधल्या गेला. आता ह्यावर जर समजा आपल्याला आणखी खूप सखोल आणखी नीट स्वतः अभ्यास करून समजावून घ्यायचं असेल, मी माझ्या परी मला जेवढं समजलं ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु जर समजा स्वतःला व्यवस्थितशीर समजावून घ्यायचं असेल तर टॉक्स ऑन द पाथ ऑफ ऑकल्टिझम या व्हॉल्यूम 1, टॉक ऑन द पाथ ऑफ ऑकल्टिझम व्हॉल्यूम 1 या पुस्तकातील पान नंबर 105 ते 113 याचं जर अध्ययन केलं, अध्ययन याचा अर्थ वाचन, त्याच्यानंतर मनन, मननानंतर चिंतन, हे जर समजा आपण अगदी व्यवस्थितशीर केलं प्रदीर्घ काळपर्यंत, तर आपोआप ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये हळूहळू झिरपत जातील. दुसरा प्रश्न होता, सात्विक आहार म्हणजे काय? In this today's era, what things name can be called as सात्विक आहार? तर माझं याला सगळ्यात पहिलं उत्तर आहे, आहार सात्विक नसतो, माणसाची वृत्ती सात्विक असते. आहार सात्विक नसतो कधीही, माणसाची वृत्ती सात्विक असते. आणि सात्विक वृत्तीच्या माणसाने जे काही त्याला अनुसरून
आवडणारा आहार हा सात्विक आहार. भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायात श्लोक क्रमांक 7, 8, 9 आणि 10 पुन्हा लक्षात घ्या. भगवद्गीतेतील 17वा अध्याय श्लोक क्रमांक 7, 8, 9 आणि 10 या श्लोकात या आहार आणि विषयक ज्ञान किंवा सात्विक, सत्वगुणी, तमोगुणी, रजोगुणी या सगळ्यांचा सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी आणि त्यांचे लक्षण आणि त्यांना काय आवडते हे सगळं काही अतिशय विस्तृतपणे भगवंताने अर्जुन रूपी आपणा सर्वांना सांगितलेलं आहे. आहार सत्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञ तपस तथा दानम तेषां भेदमिमं शृणु. आता हा श्लोक जो आहे या श्लोकात जरी म्हणजे 3 प्रकारचे आहार आहे, आहार आणखीन त्याच्यानंतर यज्ञ आणि तप हे सगळे 3 प्रकारचे वगैरे आहेत. हा श्लोक मी का म्हणून घेतलाय कारण पुढचा प्रश्न याच्यावर अवलंबून आहे आणि हा पण प्रश्न याच्यावर अवलंबून. तर मग आता आहार, सर्वांना स्वाभाविकपणे प्रिय असणारा आहार, यज्ञ, तप आणि दान ही 3 प्रकारची असतात. त्यांचे भेद असे आहेत. तसे तर 3 प्रकारचे म्हणजे सत्व, रज आणि तम. सत्व गुणी यज्ञ, सत्वगुणी तप आणि सत्वगुणी आहार, सत्वगुणी दान. रजोगुणी यज्ञ, रजोगुणी तप, रजोगुणी आहार आणि रजोगुणी दान. तसंच तमोगुणी आहार आणि दान. आता इथे यज्ञ आणि तपावर आपल्याला बोलायचंच नाहीये कारण प्रश्न तसा नाही आणि आपल्या विषयाला धरून पण ते. आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिराहृद्याः आहाराः सात्विक प्रियः. सात्विक व्यक्तीला कुठला आहार प्रिय आहे? भगवान काय म्हणतात अर्जुनाला? ज्या अन्नाने आयुष्य, शील, बल, आरोग्य उत्तम राहते व जे अन्न सुख व प्रसन्नता, क्षणिक नव्हे सुख, शाश्वत सुख आणि शाश्वत प्रसन्नता, कायम स्थिर संपूर्ण आयुष्यभर आत्म्याचे आयुष्य, देहाच्या नाही, स्थिर प्रसन्नता आणि सुख वाढविते ते सात्विक लोकांना आवडते. जे अन्न आयुष्य, शील, बल, आरोग्य उत्तम ठेवते आणि जे अन्न सुख आणि प्रसन्नता वाढवते ते सात्विक लोकांना आहार तो आवडतो. ते पदार्थ कसे असले पाहिजे? रसयुक्त असले पाहिजे, कोरडे खडखडीत नसले पाहिजे. ते पदार्थ रसयुक्त असले पाहिजे. त्याच्यानंतर तेल आणि तुपाने सिद्ध असले पाहिजे, म्हणजे पटकन गिळता आले पाहिजे. असे खूप कोरडे आणि कडक नसावे. लवकर आंबणार नाहीत किंवा विटणार नाहीत असे असावे. हृदयाला हितकारी असावे. हृदयाला याचा अर्थ काय? भावना आणि हृदय स्पंदनांना हितकारी असावे. हृदय स्पंदनांमध्ये बिघाड झाला की माणसाच्या तब्येतीत बिघाड होतो. डॉक्टर्स बघतात की नाही, आपली नाडी बघतात आणि हृदयाचे ठोके बघतात स्टेथोस्कोपने. तर त्याच्यामुळे म्हणजे हृदय स्पंदनांना हितकारी असेल असं आहार घ्यायचा. जे अन्न आचार, विचार आणि विहार शुद्ध, स्थिर व उत्क्रांतीस द्योतक असे असते ते सात्विक अन्न समजावे. आता ही रिलेटिव्ह टर्म आहे सात्विक अन्न. सात्विक आहार ही रिलेटिव्ह टर्म आहे. असं काही स्पेसिफिक सांगता येणार नाही. याचं कारण असं की सात्विक आहार जो काही सांगितलेला आहे ज्याचं शरीर निकोप आहे, निरोगी आहे, एकदम ठणठणीत, त्याच्यासाठी हे आहार आहेत. बाकीच्यांना पथ्यच करायचे. तर त्याच्यामुळे असा सात्विक आहार असं एक्झॅक्ट आपण खूप त्याच्यावर ही एक गोष्ट सात्विक आहे असं नाही म्हणू शकत. आता पदार्थ कुठले खावे तसे सांगणे फार कठीण आहे आणि सांगायचं झाले तर आपल्याला काय करावं लागेल? आयुर्वेदाचा आधार घ्यावा लागेल. शरीर निकोप निरोगी व्यक्ती करता सात्विक आहार आपण डिफाईन करू की एकदम जो ठणठणीत निरोगी आहे, ज्याला कुठलाही आजार नाही, अशा प्रकारच्या व्यक्तीकरिता सात्विक आहार म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात सांगता येईल.
आणि त्या आहाराद्वारे तो निरोगी व्यक्ती उत्क्रांती साधक राहील. रोग्यास काहीच उपयोग नाही, कारण तसे भ्रष्ट शरीर सद्गुरूंना आवडत नाही. ज्या आत्म्याचे आवरण भ्रष्ट शरीर आहे, रोगांनी खराब झालेले, त्याची उत्क्रांती तर सोडा, तो प्रगती पण साधू शकत नाही. परंतु अशा व्यक्तीस पुढील जन्माची तयारी या जन्मी करून ठेवता येते. त्याने अगदी निराश होण्याची आवश्यकता नाही. जो कोणी आज दुर्धर रोगांनी, की ज्याचा सहजासहजी आजार बरा होऊ शकत नाहीये किंवा या जन्मात मरेपर्यंत बराच होणार नाही, काही आजार असतातच. फॉर एक्झाम्पल डायबिटीज. परंतु मी तुम्हाला सांगतो, नॅचरोपॅथीने डायबिटीज सुद्धा कंट्रोल आणि पूर्ण बरा करता येतो. बर, तर मग त्यांनी पुढच्या जन्मासाठी आता तयारी करू शकतो. तर मग आता काय आहे, एकदम निकोप आणि काटक निरोगी शरीर असलेल्या माणसांनी काय खावे, तर फळे खावे, परंतु ते आंबट नसावे. आंबट नसावे याचा अर्थ काय, एकदम अशी आंबट चिंच खाल्ल्यावर कसं आपल्याला एकदम काहीतरी वेगळं सेन्सेशन होतं, तसं सेन्सेशन होता कामा नये. दूध चांगले तापविलेले आणि साई सगट असावे. साय खाल्ली नाही तरी चालेल, पण दुधावर साय ही आली पाहिजे अशा प्रकारचं दूध असावं. गव्हाच्या पोळ्या किंवा पुऱ्या घ्याव्यात. भात साधा, मसाले भात, पुलाव वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे भात असतात तसे नसावे. डाळीची आमटी किती झणझणीत नसेल, परंतु साधे वरण हे अतिशय उत्तम. शुद्ध लोणकडे तूप, तेल, मध, ताजे दही. पक्वान्ने पण ह्या शुद्ध आहारातच येतात, परंतु ते खूप गोड नसावे. पक्वान्यांमध्ये श्रीखंड हे शुद्ध आहारात येत नाही, सात्विक आहारात. तसेच जिलेबी पण, कारण जे जे अन्न आपण आंबवतो ते अन्न हे सात्विक आहार नसते. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी पुन्हा सांगतो, सात्विक आहार नसतो, सात्विक वृत्ती ही माणसाची असते. सात्विक वृत्ती ही माणसाची असते आणि सात्विक वृत्तीचा माणूस, त्याला जे काही आवडतं ते त्याला सात्विक अन्नच आवडतं. सात्विक प्रवृत्तीचा माणूस मांसाहार करणार नाही किंवा खूप मसालेयुक्त अन्न खाणार नाही. मी तुम्हाला एका शब्दात, एका याच्यात सांगतो, सात्विक आहार म्हणजे काय, तर कन्व्हेन्शनच्या व्यतिरिक्त अड्यारला जा. कन्व्हेन्शन नसताना आणि भोजनशाळेत जे अन्न मिळते की नाही, की ज्याच्यावर आपल्याला काळ्या मिऱ्यांची पूड आणि मीठ टाकायचं आणि ते खायचं, उकळलेल्या भाज्या वगैरे, तर तशा प्रकारचं अन्न म्हणजे सात्विक आहार होय. मला असं वाटतं याच्यावर आपण हे झालेलं आहे विश्लेषण. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ आणि याच्यातच आपला विषय सुरू झालेला आहे. धर्म म्हणते अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, त्याने पुण्य प्राप्त होते. आणि थिओसॉफिकल सोसायटीचे लिटरेचर म्हणते की त्यापेक्षा अन्न काय म्हणतात, हे पेक्षा म्हणजे अन्न दान करण्यापेक्षा त्याला शिक्षण देणे, अन्न मिळविण्याचे शिक्षण देणे हे जास्त श्रेष्ठ आहे. तर मग आपण काय करायचं, अन्नदान करायचे की नाही, हा प्रश्न आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे यात वादच नाही. पण अन्नदानामुळे दान घेणारा आळशी आणि आपल्यासारख्या कुणावर तरी अवलंबून, आज आपल्याकडनं घेतोय सकाळच्या सांजेला, संध्याकाळच्या सांजेला अजून कुणातरीकडे जाऊन घेतो आहे, असा डिपेंड होतो आहे का, हे आपण बघितलं. हा विवेक आपल्यात असला पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. माझे गुरुजी म्हणजे भडभडे काका, की ज्यांनी मला संस्कार दिले थिओसॉफीचे, ते नेहमी मला सांगायचे की मिलिंदा, दान असं केलं पाहिजे की दान देणारा हात दान घेणाऱ्या हाताला दिसता कामा नये आणि दान घेणाऱ्या हाताला दान देणारा हात दिसला नाही, असं दान झालं. तर त्यामुळे अन्नदान आपण अशा प्रकारे केलं पाहिजे. कारण मी हे असं का सांगतो, हे कारण मागील वर्षभरामध्ये अन्न आणि धान्याचे दान व त्याचे फेसबुक आणि वर्तमानपत्रात खूप फोटो पाहिलेत आपण सगळे. आणि मग तो कसा दानशूर आहे, मी किती वेळा कितीदा ते अन्नदान करतो आहे, या सगळ्या गोष्टींवर चर्चा व्हायला लागल्या. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट की भुकेल्याला अन्नदान करावे, पैसे देऊ नये. आणि त्याचे पोट भरल्याच्या नंतर त्या ज्ञानदान करावे, की पुन्हा संध्याकाळी तुला भूक लागणार आहे, किंवा संध्याकाळीच समजा तुम्ही
अन्न देत असाल तर पुन्हा सकाळी तुला हे होणार आहे, तर तुला काहीतरी काम केलं पाहिजे आणि त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून अन्न घेतलं पाहिजे. तर मी तुला काम सांगतो, कर हे काम. अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी त्याला ज्ञान, एखादं काम शिकवा की पुढील सांजेच्या वेळेस तो स्वतःचे अन्न मिळवू शकेल. अन्नदानाच्या माध्यमातून बरेचदा भिक्षेकऱ्यांचा व्यवसाय निर्माण होऊ नये याकडेही आपण विवेक दृष्टीनं लक्ष दिलं पाहिजे. काम न करणाऱ्या धडधाकट भिक्षेकऱ्यास अन्नदानापेक्षा एखाद्या गरीब अपंग की जो कामच करू शकत नाही अशाला आपण अन्नदान केलं. म्हणजे अन्नदान कुणाला करावे हा एक विवेक आपल्यात असला पाहिजे. आणि तेही करण्यापेक्षा ना एखादा गरीब व्यक्ती काही विकायला बसलेला आहे तर तिथे त्या गोष्टीचा खूप मोलभाव न करता तो म्हणेल त्या किमतीत ते घेऊन घ्या, कारण त्या पैशाने तो अन्न विकत घेणार आहे. तो दुसरी कुठचीच गोष्ट घेणार नाही. गरीब इतका आहे की त्याला अन्नासाठी तो तिथं बसलेला आहे. अन्न घेईल किंवा वस्त्र घेईल याच्या पलीकडे काहीच विकत घेणार नाहीये. तर ते अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्याला आपण कामात उद्युक्त केले आणि त्याच्या कामाच्या माध्यमातून त्याने अन्न प्राप्ती केली. त्यामुळे हे दान अतिशय मोलाचे आहे. दान हे नेहमी सत्पात्रीच गेले पाहिजे. हा विवेक बाळगणे फार फार महत्वाचे आहे साधका करता, आणि थिओसॉफीच्या अभ्यासाका करता तर फारच महत्वाचं. मात्र ज्ञानदान हे कधीच वाया जात नाही. आज एखाद वेळेस एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलेली गोष्ट कळली नसेल, परंतु त्या शब्दांचे अंकन त्याच्या कुठच्या तरी स्मृतीच्या कप्प्यामध्ये झालेले असतात आणि ते कधीतरी बाहेर येतात. आपल्याला कधीतरी एखादी गोष्ट एकदम आठवते आणि असं वाटते हे तर काही आपल्याला कोणी सांगितलं नाही, पण कसं काय आठवते, तर हे असंच कुठेतरी आपल्या स्मृतीच्या कप्प्यात असतं. पुन्हा तेथेही विवेक असावा. संस्कार शून्य व्यक्तीस आत्मा, लिबरेशन ही व्याख्याने काय कामाची. त्यांना त्यांच्या बौद्धिक कुवतीप्रमाणेच ज्ञान दिले पाहिजे व ते प्राप्त करण्याची पिपासा त्यांच्यात उत्पन्न केली पाहिजे की याच्यानंतर पुढे अजून काय, याच्यानंतर अजून पुढे काय. आणि हे तुमचे कर्तव्य आणि स्वधर्म आहे. याकरता तुम्हाला सखोल स्वतःचा अभ्यास करायचा. आणि तो कुठे, तर पुन्हा मी तुम्हाला रेफरन्स देतो. टॉक्स ऑन द पाथ ऑफ ऑकल्टिझम व्हॉल्यूम 1 पान क्रमांक 113 ते 117 याचे सखोल अध्ययन प्रश्नकर्त्याने, आणि ज्यांना कोणाच्या मनात हा प्रश्न आला असेल त्याने हे केलं पाहिजे. तर मग आपण मागच्या वेळेस जे हे केलेलं होतं की देअर इज अ प्लान ऑफ गॉड अँड दॅट प्लान इज इव्होल्युशन. मग सत्य आणि असत्य ह्यात निवड करता आली पाहिजे आपल्याला. विचारात, वाणीत तसेच वर्तनात सदैव सत्यता असली पाहिजे. बिकॉज यू आर ऑन द गॉड साइड. आणि जेव्हा तुम्ही सद्गुरूंना अनुसरतो असं आपण म्हणतो, तर सद्गुरूंना जर समजा आपण अनुसरणार आहोत तर मग आपण नेहमी सदैव सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे शाश्वत सत्याचे अनुसरण केले पाहिजे. विचारात आणि वर्तनात खरेपणा आणणे फार कठीण आहे. पुन्हा ऐका, विचारात आणि वर्तनात खरेपणा आणणे अतिशय कठीण आहे, कारण आपण ज्या समाजात राहतो तेथील रूढी परंपरा मध्ये असलेल्या भ्रामक कल्पना, चालीरीती ज्या आहेत, ज्या जनरहाटी आहेत, त्यांच्या विरुद्ध काम करणे फार कठीण असते. पहिल्या प्रश्नात आपल्याला हेच विचारले गेलेलं आहे. त्यांच्या विरुद्ध काम करणे फार कठीण आहे, पण तुला ते करणे अनिवार्य आहे, कारण तू सद्गुरूंच्या पक्षाचा आहे. विवेक जागृतीनंतर तुझे तसे योग्य आहे तेच ठरविलेले केले पाहिजे. गुरुमार्ग पत्करला आहेस ना, तर तू स्वतंत्र विचाराने निर्णय घेण्यास समर्थ आहे आणि ते सामर्थ्य तू तुझ्यात बांधले पाहिजे. मी तुम्हाला आता आपल्यात नाही आहेत वाळके काकू, नागपूर लॉजमध्ये एक मेंबर होत्या वाळके काकू, तर त्यांचा मी तुम्हाला एक विवेक सांगतो की रूढी परंपरांप्रमाणे आमच्या वराडामध्ये अशी पद्धत आहे विदर्भामध्ये की ते मडक्यामध्ये दूध ठेवायचं आणि रथसप्तमीला ते दूध उतवायचं. बाकी ठिकाणी पण असेल, मला माहित नाही, पण परंतु विदर्भामध्ये अशी प्रथा आहे. आणि ते पूजा वगैरे करायची आणि ते सगळ्या पूजा विधीला बराच वेळ लागतो.
आणि वाळके काका त्यावेळेस आजारी होते. तर त्यांनी असा विचार केला की यांची सेवा ह्या ते दूध उतरवणे आणि ह्या पूजेची जी क्रियाकर्म आहे की ज्यात मी हे कशासाठी इतके वर्ष केले याचंच कारण मला कळलेलं नाही. तर ते करण्यापेक्षा मला जे कळते ते मी केलं पाहिजे, हे सामर्थ्य आपल्यात असले पाहिजे. नाहीतर मी अशी पूजा केली नाही तर देवाचा माझ्यावर कोप होईल वगैरे अशा प्रकारचे आपण विचार करतो. पूजा अर्चा केल्याच पाहिजे, परंतु त्या पूजा अर्चना करत असताना त्याचे कारण मीमांसा, वैज्ञानिक कारण, आध्यात्मिक कारण आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्याचं असलेलं कारण हे आपल्याला कळलं पाहिजे, कळवून घेतलं पाहिजे. परोक्ष विचार आणि माहिती कधीही खरी न मानता त्याची प्रत्यक्ष पडताळणी आपण केली पाहिजे. परोक्ष म्हणजे इतरांच्या नजरेसमोर झालेलं की जो मला पुरावा देऊ शकत नाही असे. संस्कृतमध्ये परोक्ष असा अर्थ, याचा अर्थ असा आहे की 100 वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट, परईक्ष, की ते जे काही घडलेलं आहे ते पाहिलेले डोळे आज अस्तित्वात नाही अशी परिस्थिती परोक्ष. तर परोक्ष विचार आणि माहिती कधीही खरी न मानता त्याची प्रत्यक्ष पडताळणी करणे हे तुझे कर्तव्य आहे. लोक सदैव आपल्यालाच उद्देशून बोलतात किंवा आपणास अपायकारक होईल असेच वागतात असा गैरसमज तू करून घेऊ नकोस. मला नेहमी म्हटले जाते की तुझ्या लेक्चर्स मध्ये तू इतरांना डिवचून बोल. मी पुन्हा सांगतो, सुरुवातीला सांगितलं की परखड विचार हे पुस्तकातले आहे. पुस्तकात मला जर समजा कोणी तुम्ही विचारता की हे असं का म्हटलं तर मी तुम्हाला ओळ दाखवू शकतो पुस्तकात. तर बरं जाऊ देत ते. तर आपल्याला उद्देशून लोक बोलतात हा असा कधीही गैरसमज करून घेऊ नकोस, कारण ते कधीच तुझ्याविषयी विचार करत नसतील. तू उगाच स्वतःच्या जीवनात फार महत्वाचा समजू नकोस. तू ना तुझ्या जीवनात महत्वाचा आहे ना इतरांच्या जीवनात महत्वाचा आहे. तू फक्त सद्गुरूंच्या जीवनात महत्वाचा आहे हे लक्षात ठेव. आणि तू सद्गुरूंच्या जीवनात केव्हा महत्वाचा आहे, जेव्हा तुला रिअलाइज होईल की यू आर ॲट द गॉड साइड अँड यू आर रेडी टू वर्क फॉर गॉड्स प्लॅन ऑफ इव्होल्युशन. तू जेव्हा संपूर्णपणे स्वतःला समर्पित करशील सद्गुरूंच्या ठाई जेव्हा तू स्वतःला संपूर्ण समर्पित करशील त्यावेळी तुला तुझं महत्व कळेल की मी सद्गुरूंसाठी महत्वाचा आहे. मी माझ्या नवऱ्यासाठी किंवा बायकोसाठी महत्वाचा मुळीच नाही आहे. मी माझ्या मुलाबाळांसाठीही महत्वाचा नाही आहे. प्रत्येक तिथं व्यवहारिक संबंध आहे. फक्त आई आणि मुलाचा, गुरु आणि शिष्याचा, आई आणि मुलाचा आणि गुरु आणि त्याचा चेला, नॉट शिष्य, डिसायपल, चेला, यांचेच असे संबंध आहे की जिथं स्वार्थ नडलेला नाही. गुरुदेवांनी एकदा शिष्य म्हणून तुला पत्करले की तू सदैव आपल्यातील खरे खोटेपणा त्यांच्याशी पडताळून पाहू शकतो, परंतु त्यांनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारलं पाहिजे. तिथे मीतूपणाची बोळवण झाली पाहिजे. आपल्या मीतूपणाची बोळवण आपण सद्गुरूंनी करावी असं अपेक्षित करू नये. आपले मन आणि तन गुरुच्या ठाई लीन झालेले असते त्यावेळी मीतूपणाची बोळवण होते. दत्ताच्या आरतीमध्ये आहे मीतूपणाची झाली बोळवण. तर ही मी आणि तूपणाची बोळवण जेव्हा होते तेव्हा माझं तन आणि मन सद्गुरूच्या ठाई मी समर्पित करतो, अर्पण, लीन झालेलं असतं. या पडताळणीत जे काही गुरुशी मॅच होते ते सत्य आणि जे मॅच होत नाही ते असत्य मानून त्या चेल्याने तात्काळ आपणास बदल करण्याची सुरुवात केली पाहिजे. गुरूंनी ज्यांना शिष्य म्हणून स्वीकारले नसते, आता तुमच्या माझ्यासारखे, आता मी असं म्हणेन की आपल्या पूर्ण फेडरेशन मध्ये गुरुनं स्वीकारलेले अगदी असे 2-4 जण असतील शिंदे काकांना, बाकी आपण सामान्य माणसं आहोत. तर मग आपण काय करायचं, तर स्वीकारले नाही तर त्यांनी काय करायचं, तर वेळोवेळी प्रत्येक वेळेस थांबून यावेळी सद्गुरूंनी काय विचार केला असता या परिस्थितीमध्ये, त्यांनी यावेळी नेमके काय केले असते, ते काय म्हणाले असते, असे आपणाला आपण प्रश्न विचारून कामाला हात घालावा.
तर ते यशस्वी पद्धतीनं ते कार्य पूर्ण होईल आणि गुरुदेवांच्या योजनेला आपलं कार्य सहाय्यभूत होईल ठरेल. परंतु मी पुन्हा तुम्हाला एक इथं गोष्ट सांगतो की आपण काय करत असतो. आपण एक गोष्ट अशी करत असतो की गुरुदेवांना काय आवडेल हे होत असताना आपण म्हणजे मी, माझा आत्मा आणि माझा देह याच्यात मला फारकत करता आली पाहिजे. मी आणि माझा देह यात मला फारकत करता आली पाहिजे. कारण हे जे काही मी गुरु यावेळेस काय करतील हा माझ्या आत्म्याचा प्रश्न असणार आहे, हा माझ्या देहाचा प्रश्न नसणार आहे. हे सदैव मला लक्षात असलं पाहिजे. आपण काय करतो की माझ्या देहाला मला जे काही कम्फर्टेबल आहे की नाही, मला जे काही कम्फर्टेबल आहे ते ताबडतोब तात्काळ मी सद्गुरू यावेळेस असंच करतील असं सांगून मी ते काम करून टाकतो. कारण आपला अध्यात्म काय आहे, इझी गोईंग आहे ना. बोलण्यात अत्यंत खरेपणा असावा. कोणतीही गोष्ट सजवून एक्झॅगरेट करून सांगू नये. जशी असेल तशी की तशी सांगावी. पुढच्या माणसाला दुःख हो, आनंद हो, काही हो, जे मनात तेच ओठांवर असू द्यावे. कुणाबद्दल काहीही ऐकले तर त्याचा आपल्या मुखातून उच्चार करू नये. कदाचित ते खरे नसेल आणि असेल तरी त्याच्याशी आपला संबंध नसेल. मग उगाच कशाला आपण त्याच्या निंदा करायच्या आणि त्याच्याविषयी चर्चा करायची. वागण्यात खरेपणा ठेवला पाहिजे. बाह्यकारी ढोंग करू नकोस असं म्हणतात सद्गुरू. बाह्यकारी ढोंग करू नकोस. कारण सर्व प्रकारची ढोंगे सत्यरूपी शुद्ध तेजाच्या आड येतात. पुन्हा सात्विक प्रवृत्तीला धरून सांगतो. पांढरे शुभ्र कपडे घातले, कारण शुद्धतेचं प्रतीक आहे पांढरा रंग, शुभ्र रंग. पांढरे शुभ्र कपडे घातले म्हणून तो आतून कुचीन नसतो का माणूस? राजकारणी बघतो आपण. तर म्हणून असं बाहेरून खूप आपण साधूचा मेकअप केला. मी मागच्या वेळेस म्हटलं, शब्द वापरला होता व्यावसायिक गुरु असा, की दाढी वाढवली, केस वाढवले, त्याच्यानंतर ते पांढरे किंवा भगवे कपन्या घातल्या, हे असं सगळं काही करून म्हणजे याला ढोंग आहे. असं ढोंग करू नको. कारण ते तेजाच्या आणि शुद्धतेच्या आड येतात. सरोवरातील निर्मळ पाण्यातून सरोवराचे जसे तळ दिसते तसे तुझ्या वागण्यातून तुझे मन आणि त्या मनाच्या माध्यमातून तुझा आत्मा दिसला पाहिजे सद्गुरूंना. इतकं शुद्ध आणि नितळ असं जीवन असलं पाहिजे. स्वार्थाचे कोणते आणि स्वार्थरहित कोणते याची निवड करताना एकदम जागृत असले पाहिजे. कारण स्वार्थाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एखाद्याचा नाश केला म्हणजे आपणास असे वाटते की आपण निस्वार्थी झालो, पण तसे मुळीच नाही. सद्गुरूंनी मला शिष्य म्हणून स्वीकारावे हा पण स्वार्थ आहे. सद्गुरूंनी मला शिष्य म्हणून स्वीकारावे हा सुद्धा स्वार्थ आहे, उच्च पातळीचा स्वार्थ. म्हणून मी म्हणतो की आपल्याला हे जे स्वार्थ रहित काय आणि स्वार्थयुक्त काय याच्यात विवेक करताना अतिशय जागृत असलं पाहिजे. ती स्वार्थ बुद्धी दुसऱ्या रूपात पुढे येते, कारण इकडनं दबली तर तिकडनं पुढे येते. म्हणून म्हटलेलं आहे शनैः कंथाः शनैः पंथाः. आपण पुढच्या रविवारी जेव्हा वैराग्य बघू तेव्हा बघू याच्यावर अजून प्रकाश टाकू. तुझे मन इतरांच्या कल्याणाबद्दल विचारात हळूहळू घडून गेले पाहिजे. स्वार्थाच्या विचारांना वेळ आणि जागाच राहणार नाही असे वर्तणूक आणि असे वागणे तुझ्या जीवनाचे असले पाहिजे. विवेक बुद्धीने या जगातील प्रत्येक वस्तू, पुन्हा एका विवेक बुद्धीने या जगातील प्रत्येक वस्तू, प्राण्यात आणि मानवात परमेश्वरांश आहे, परमेश्वराचा अंश आहे. बिकॉज गॉड लिव्स इन. मागच्या वेळेस मीनाक्षीने फेडरेशनचे जे भाषण झाले होते त्याच्यात सांगितलं होतं की गॉड लिव्स इन मिनरल, अवेक्स इन व्हेजिटेशन, वॉक्स इन एनिमल अँड थिंक इन मॅन. तर अशा प्रत्येकात परमेश्वरांश आहे. त्याचे रूप रंग कसाही असला तरी
ही परमेश्वर उत्पत्ती आहे आणि ती असल्याने ती सद्गुरूंच्या उत्क्रांती योजनेशी निगडित आहे, हा तुझा ठाम निर्णय असला पाहिजे. तो ईश्वरांश कसा जागृत करायचा व त्याचा सद्गुरु योजनेत कसा सहभाग करून घ्यायचा हे तुला समजून, तू स्वतःला समजून घेतले पाहिजे आणि त्याचा तदनुरूप त्याला सद्गुरूंच्या या उत्क्रांतीच्या योजनेमध्ये त्याचा अंतर्भाव केला तर तू मुंगी जेवढं एक पाऊल चालते तेवढा उत्क्रांतीच्या मार्गात पुढे सरकला. मुक्ती मंदिराच्या प्रांगणाकडे जाताना पुढे सरकला, हे लक्षात ठेवावं आपण. सद्गुरू आपल्या चेल्यांना असा सल्ला किंवा सूचना करतात की तुला ती गोष्ट मदत करील की जे कर्म तू इतरांना मदती करता करणार आहेस. तू इतरांची मदत तू करायला लागला की आपोआप तुला तुझी मदत सद्गुरू करतील. म्हणजे काय, तुझ्यात अधिकाधिक प्रेरणा सद्गुरू उत्पन्न करतील की तू हे कार्य कर पुढे. आता प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अदल्या जन्मींच्या कर्मानुसार आणि देहयष्टीनुसार वेगवेगळे कार्य कर्म तो करीत असतो. माझ्यासारख्याला पुस्तक वाचून समजावून देता येते, ते पुस्तक जीवनात उतरले नाही उतरले नंतरची गोष्ट, पण समजावून देता येते. तर कुणाला म्हणजे कुणी मनाची स्वच्छता करू शकते तर कुणी परिसराची स्वच्छता करू. म्हणजे लॉज मध्ये कुणीतरी प्रवचन करू शकेल तर प्रवचनाला लोकांना बसण्यासारखी जागा निर्माण करणारी एखादी व्यक्ती असेल. आमचे बोर्डे काका करतात. 7:30ला जर मीटिंग असेल तर सकाळी 5:30ला लॉज मध्ये पोहोचतात आणि स्वच्छता करतात की इथं आलेला प्रत्येक माणूस तिथं बसू शकला पाहिजे. हेही करणं सोपं नाही आहे. आपण फक्त हे म्हणतो की अशी स्वच्छता होते तशी स्वच्छता होते. एक दिवस पेरसुणी घ्या आणि लॉज झाडायचा प्रयत्न करा, कितीदा इगो आडवा येतो लक्षात घ्या. इतरांना मदत करणाऱ्याने सर्वप्रथम सखोल थिओसॉफी समजून घेतली पाहिजे. विवेक असला पाहिजे की आपल्याला काय मदत करायची आहे. आणि जोपर्यंत दैहिक मदत जर करायची असेल कुणाला, फिजिकल हेल्प, तर जोपर्यंत तो स्वतःहून म्हणणार नाही हेल्प केली नाही पाहिजे. कारण अदरवाईज आपण त्याच्या कर्मात लुडबुड करणार आहोत. त्याच वेळी यथायोग्य आवश्यक ज्ञान व शिक्षण घेतले पाहिजे. येथे शिक्षण याचा अर्थ विद्यापीठातील पदव्या नव्हे तर विवेक हाती धरून जीवन जगण्याचे शिक्षण. हे त्याच वेळी उपयुक्त ज्ञान माणसास सुसंस्कृत आणि संस्कारक्षम बनवते. हे जीवनाचे शिक्षण. म्हणजे आता जीवनाचे शिक्षण कसे घ्यायचे तर ही इन्फॉर्मेशन जी आपल्याला मिळते आहे ऍट द फीट ऑफ द मास्टर, मुक्ती मंदिराच्या प्रांगणात, किंवा असे अनेक पुस्तक आहेत. सायन्स ऑफ योगा आहे बुकेमधून, प्रॅक्टिकल ऑकल्टिझम, असे बरेच पुस्तक आहेत. राजयोग आहे, भक्ती योग आहे, असे अनेक पुस्तक आहेत. हिंट्स ऑफ भगवद्गीता, की या पुस्तकाच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन आपण मिळवून तिचं नॉलेज मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणे म्हणजे, आणि मग स्वतःला सुसंस्कृत आणि संस्कारक्षम केलं पाहिजे. असे अनेक शिक्षित, अभ्यासू व श्रद्धाळू लोक आहेत जे म्हणतात आपण शिक्षणाविषयी इतकी सखोल चर्चा का करावी. कारण प्रत्येकाला काय वाटते की आपण पुस्तकाचा अभ्यास केला, एक पुस्तक घेतलं, पुस्तकाचा अभ्यास केला, मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो, मी डॉक्टरेट केली, एवढा अभ्यास केला, मग तरी एवढा अभ्यास झाल्यानंतरही शिक्षणावर चर्चा का. तर आपल्याला न अभ्यास करता श्रवणाने देखील ज्ञान प्राप्त होऊ शकते. हो, मान्य आहे मला की श्रवणाने देखील ज्ञान प्राप्त होते, पण ते श्रवण कानात प्राण आणून होते काय. त्याचे जसेचे तसे पुन्हा प्रस्तुतीकरण मी माझ्या ध्यानाच्या वेळी करू शकतो काय. मी पुन्हा भाषण देऊ शकतो. मी पुस्तकाचा अभ्यास केला, मी मागच्याच वेळेस सांगितलं की ऍट द फीट ऑफ मास्टरचा 50च्या वर माझं अध्ययन झालेला पुस्तक पाठ झालेला आहे, तोंडपाठ शब्द. परंतु ते मी माझ्या ध्यानाच्या वेळी, मी बोलताना, तुमच्याशी बोलताना मी प्रस्तुतीकरण सहज करू शकतो, परंतु मी माझ्या ध्यानाच्या वेळी त्याला जसं तसं पुन्हा प्रस्तुतीकरण करू शकतो का.
म्हणजे ऍट द फीट ऑफ मास्टर्सचे जे वाक्य आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर विचार माझ्या डोक्यात येणार नाहीत. एवढा मी निग्रही आहे का? एवढा माझ्या विचारांवर, थॉट पॉवरवर माझा कंट्रोल आहे का? मी त्यावर किती व कसे मनन चिंतन केले हा अभ्यास किंवा शिक्षण येथे अभिप्रेत आहे. मग मला ते जमत नाही म्हणून मला वारंवार करायचं आहे, प्रॅक्टिस करायची, अभ्यास करायचा. कारण अभ्यासातून प्रत्येक घटकाची सत्यता प्रगट होते आणि ते व्हावे होणे अभिप्रेत आहे इथं आपल्याला. थिओसॉफिकल ज्ञान नसलेला, याचा अर्थ काय? थिओसॉफीचे पुस्तकं वाचलेला असा नाही मला म्हणायचं आहे, किंवा मला नाही, सॉरी, इथे असं नाही म्हणायचं या पुस्तकाच्या माध्यमातून सद्गुरूंना. थिओसॉफिकल ज्ञान नसलेला मीन्स द वन हू डज नॉट नो. अगेन आय वॉन्ट टू से द वन हू रीड द बुक्स and reproduce the information through the lecture and not implementing into one's life, his own life. म्हणजे साध्या शब्दात, the information is gained through reading shall be transformed into knowledge, wisdom and enlightenment through अभ्यास is the art of listening, जे कृष्णमूर्ती जे म्हणतात. तर मग अशा पद्धतीनं मी जे काही थिओसॉफिकल सोसायटीच्या लिटरेचर मधून किंवा या जगात असलेल्या ज्या काही आध्यात्मिक लिटरेचर मधून जे काही इन्फॉर्मेशन, माहिती घेतो, त्या माहितीचे मला ज्ञानात आणि साक्षात्कारात आणि आत्मबोधात मला रूपांतर करता आले पाहिजे. आणि रूपांतर मी कशाने करणार आहे? तर आत्मसाधनेने करणार आहे. अशा प्रकारे माहितीचे रूपांतर ज्ञानात न करणारा थिओसॉफीच्या दृष्टीने अशिक्षित व्यक्ती आहे. म्हणजे ती माहिती प्रोड्यूस केली, अरे खूप सुंदर भाषण देऊ शकते हो माणूस, काही विचारूच नका, देतोच की नाही मी, परंतु ते जीवनात उतरलेला आहे का? जर समजा तुमच्या हृदयाला एक जरी शब्द याच्यातला स्पर्शला गेला तर समजून घ्यायचं तर ते कुठंतरी माझ्या जीवनात उतरलेलं आहे. ते मला कळत नसते, ते माझे परीक्षक तुम्ही आहात तिथं यावे. कारण ते मला कळत नसते, ते तुम्ही जाणून घेऊ शकता. मला कळवून देण्याची पण ती आवश्यकता आणि गरज नाहीये. परंतु ते शब्द आपल्या हृदयाला स्पर्शून आपल्यात आमूलाग्र बदल, ज्याला म्युटेशन असं आपण म्हणतो, ते करतात, जे वक्त्याच्या जीवनामध्ये त्याच्यात रुजलेले आहेत. याला जिनसेन आचार्य म्हणतात की ही निर्वेदिनी कथा आहे. आपण एकदा कधीतरी त्यांच्यावर, म्हणजे त्यांनी कशा पद्धतीचं श्रोता असला पाहिजे आणि कशा पद्धतीचा वक्ता असला पाहिजे, याच्यावर एकदा आपण नक्कीच कधीतरी एक प्रवचन घेऊ. तर तो अशिक्षित व्यक्ती आहे. थिओसॉफीच्या दृष्टीने सज्ञानी व्यक्ती म्हणजे कोण? तर जो माहिती, म्हणजे हे जी काही इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन इन द फॉर्म्स ऑफ वर्ड, तो काय करतो आहे? तर तो त्याच्या मनन आणि चिंतनाच्या माध्यमातून तो ज्ञानात, म्हणजे नॉलेज मध्ये, नॉलेज टू विजडम अँड विजडम टू एनलायटनमेंट या मार्गावर चालतो आहे. तो सज्ञानी व्यक्ती मार्गावर चालणारा. एनलायटनमेंट झालंच आहे असं नाही, विजडम त्याला प्राप्त झालेला आहे असंही नाही, तो इन्फॉर्मेशनचं नॉलेज मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतो आहे. अशी व्यक्ती ही सज्ञानी ज्ञान मिळवू इच्छिणारी व्यक्ती. मग अशा व्यक्तीस काय होते? तर थिओसॉफीच्या दृष्टीने सज्ञानी असलेल्या व्यक्तीस थिओसॉफिकल ज्ञान नसलेले, थिओसॉफीच्या दृष्टीने अज्ञानी असलेले व्यक्ती एकत्र येतात आणि त्याला बहिष्कृत करतात. ही फार महत्वाची आणि नेहमी जीवनात घडणारी गोष्ट आहे. त्याने मात्र त्या ज्ञानी व्यक्तीस काहीच फरक पडत नाही आणि पडला पण नाही पाहिजे. कारण आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून तो अधिकाधिक प्रबळ शक्तीने गॉड प्लॅन ऑफ इव्होल्युशन मध्ये स्वतःचा रोल अदा करीत असतो. व्यवहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही शिक्षण तुल्यबळ असले पाहिजे. व्यवहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही शिक्षण तुल्यबळ असले पाहिजे. कारण व्यवहारिक शिक्षण म्हणजे हे जे आपण बीटेक, एमटेक, एमबीबीएस, एमए, बीए, एमएससी ह्या सगळ्या ज्या डिग्रीज घेतो, हे व्यवहारिक शिक्षण आहे. आणि आध्यात्मिक शिक्षण जे आपल्याला आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून होते, ते आध्यात्मिक शिक्षण. तर हे दोन्हीही,
आणि आपल्याला आध्यात्मिक शिक्षण कुठलाही गुरु या जगात देऊ शकत नाही, हे जे कृष्णमूर्ती पण म्हणतात आणि थिओसॉफिकल सोसायटी. एव्हरीवन इज टीचर. द वन हू इज इन द फिजिकल बॉडी, ही इज अवर टीचर. तो शिक्षक आहे आपला. सद्गुरू हे देहाच्या पलीकडे असतात, विदेही असतात. तर मग शिक्षण हे जे आहे व्यवहारिक शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण हे तुल्यबळ असले पाहिजे जीवनामध्ये. कारण तो समतोल असेल तर विवेक समतोलात राहील. कारण ते एकमेकास पूरक आहेत. दे कॉम्प्लिमेंट इच अदर. व्यवहारिक शिक्षणाद्वारे उपजीविकेचे साधन मिळते, आपल्याला नोकरी लागते. माझे एक टीचर होते 10व्या वर्गात, मला संस्कृत शिकवायचे. तर ते नेहमी आम्हाला प्रश्न विचारायचे की तुम्ही शिक्षण का घेता. वर्गात मुलं आणि मुली दोन्ही असायचे. ते सांगायचे उजवीकडे मुलं बसायचे, डावीकडे मुली बसायचे. ते सांगायचे उजव्या अंगाला शिक्षण घेतल्या जाते कारण नोकरी मिळाली पाहिजे, आणि डाव्या अंगाला शिक्षण घेतल्या जाते चांगला नवरा मिळाला. मग चांगली नोकरी मिळाल्यावर काय करायचं आहे, तर चांगली बायको मिळाली पाहिजे. आणि शिक्षण चांगलं मुलींनी घेतलं तर चांगला शिकला सवरला मोठ्या पगाराचा नवरा मिळणार आहे. मग त्यानंतर पुढे काय होणार आहे, मुलं बाळ होणार. मुलं बाळ मिळाल्याच्या नंतर खूप संपत्ती गोळा करणार आहे दोघे नवरा बायको मिळून, की ज्याच्यामध्ये सुख शोधणार आहे. आणि मुलाबाळांनी म्हातारपणी आपला सांभाळ करावा ही अपेक्षा ठेवते. आणि मग असं करत असताना काय होते, अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्ग मे. अशनम म्हणजे लहानपणी तो काय म्हणतो की हे खाऊ माझा आहे, अन्न खाऊ माझा आहे, अशनम मे. वसनम मे मोठा झाल्याच्या नंतर म्हणतो हे चांगले चांगले वस्त्र माझे आहेत की ज्यांनी मी खूप छान दिसणार आहे. अशनम मे वसनम मे जाया मे म्हणजे नवरा माणूस असेल तर म्हणेल की बायको माझी आहे, आणि बाई असेल तर म्हणेल नवरा माझा आहे, बाकीच्या नातेवाईकांचा त्याच्यावर अधिकार नाहीये, सगळ्यात जास्त अधिकार माझा. अशनम मे वसनम मे जाया मे. आणि मग म्हातारपणी प्रौढ वयामध्ये साठी ओलांडली की मग सगळे नातेवाईक आठवतात की हे सगळे माझे नातेवाईक आहेत. इति मे मे कुर्वाणम कालवृको हंती पुरुषाजम. असे माझे माझे करणाऱ्या कधी काळ रूपी बोकड लांडगा येतो आणि त्याला ठार करून जातो. म्हणजे काय, तर हे जन्म व्यर्थ जातो. मुलांनी लहानपणी म्हातारपणी आपले संगोपन केले पाहिजे अशी अपेक्षा ठेवणाऱ्या व्यक्तीच वृद्धाश्रमात जावं लागतं. आणि मुलांना मॅक्झिमम आपण जेव्हा कायम देत असतो तेव्हा आपल्याला सगळं काही मिळतं आणि मुलं आपली काळजी घेतात असं म्हणतात. तर पुढे आपण बघू की असा समतोल साधत असल्यावर जेव्हा व्यवहारिक शिक्षणाला आध्यात्मिक शिक्षणाची जोड असते तेव्हा काय होते, तर तो माणूस नोकरीत अतिशय प्रामाणिक असतो, भ्रष्टाचार करत नाही. आणि जेवढा वेळ आहे 9:30 ते 5:45-6 जो काही आपला नोकरीचा वेळ आहे त्या संपूर्ण वेळामध्ये फक्त त्या ऑर्गनायझेशनसाठी काम करीत असतो. आणि तसे काम करीत असताना, प्रामाणिकपणे काम करत असताना तो गॉड्स प्लॅन ऑफ इव्होल्युशन मध्ये परमेश्वराला मदत करीत, जागतिक उत्क्रांतीकरिता परमेश्वराला मदत करीत तो परमेश्वराचे साधन ठरतो. कुठलेही एकांगी ज्ञान जीवनात उत्क्रांतीस साधक ठरत नाही. आपण सुरुवातीला मागच्या व्याख्यानात म्हटलं की एक एक करून आज या क्षणी काय आवश्यक आहे असे एक एक करून आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान मिळवायचे आहे. सर्व प्रकारचे ज्ञान मिळवायचे आहे की जेणेकरून मी सर्वज्ञ झाल्याच्या नंतर ती काय होईल, माझ्या आतमध्ये माझ्या या देहात मेंदूच्या माध्यमातून अधिकाधिक ज्ञान जेव्हा साठायला लागेल तेव्हा सद्गुणांची तिथे स्थैर्य होईल आणि अवगुण बाहेर पडायला लागतील. आणि मग जेव्हा अशा प्रकारे माणसाचा परिपूर्ण ज्ञानानेच माणसास परिपूर्ण ज्ञानाने जीवनाचे इष्ट ध्येय प्राप्त होते. आणि इष्ट ध्येय प्राप्त करण्याकरिता इहलोक आणि परलोकात तादात्म्य साधून देणारी चतुराई आपणास आपल्या जीवनामध्ये उत्पन्न करायची आहे. त्याच्याशिवाय आपल्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त होणार नाही.
तरच त्या जीवनामध्ये माधुर्य उत्पन्न होईल. आणि माधुर्य कोणतं? तर या लोकद्वय साधनी तनुभृताम, या देहात तनु भृताम कशी चपळाई असली पाहिजे, चतुराई असली पाहिजे, तर लोकद्वय इहलोक आणि परलोकामध्ये तादात्म्य साधून देणारी, अर्थांतरण्या काय तादात्म्य साधून देणारी ही माधुरी आपल्या जीवनामध्ये असते. तर आपण इथे आपला विवेक हे प्रकरण संपलेलं आहे. आता आपण सुरुवातीपासून यावेळेस काय बघितलं या प्रकरणामध्ये? तर आपण सुरुवातीला बघितलं की आध्यात्मिक जीवनामध्ये द डिस्क्रिमिनेशन हा सगळ्यात पहिला पाऊल आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये मुक्ती मंदिराच्या प्रांगणाशी हे जुडलेलं पुस्तक आहे, म्हणून मी लगेच नंतर हे पुस्तक घेतलं की ह्या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिलं काय आहे, तर आपल्याला जर समजा त्या कडे वाटचाल करायची आहे, तर वाटचाल करीत असताना सगळ्यात पहिल्यांदा विवेक, खरे आणि खोटे, शाश्वत सत्य आणि मिथ्या, क्षणभंगुर सुख आणि शाश्वत सुख, याच्यामध्ये आपल्याला फारकत करता आली पाहिजे. आणि ज्ञान हे संपत्ती कमवण्याकरताचं साधन नसून मला आत्मज्ञानाची प्रचिती होण्याकरिता मला ज्ञान घ्यायचं आहे, याची जाणीव मला माझ्यात प्रगल्भ केली पाहिजे. देअर आर टू काइंड्स ऑफ पीपल, वन हू नो अँड वन हू डज नॉट नो. The knowledge of God's plan for man and the plan, God has a plan and that plan is evolution. जर समजा मी त्या प्लान मध्ये इव्होल्युशनचा, गॉड प्लान ऑफ इव्होल्युशन याची जाणीव मला झाली, मला शब्द कळलेले आहेत, मी अनेक वेळा पुस्तक वाचलेलं आहे. इथं उपस्थित असलेले जे काही 40 लोक आहेत, 39-40 लोक, यांच्यापैकी अनेकांनी अनेक वेळा ऍट द फीट ऑफ मास्टर ते स्टडी क्लासेस अटेंड केलेले आहेत. तरी सुद्धा ती ज्ञान पिपासा संपलेली नाही आहे. याचं कारण असं की जोपर्यंत ऍट द फीट ऑफ मास्टर्स मध्ये सांगितलेले हे जे 4 क्वालिफिकेशन्स आहेत, हे जोपर्यंत संपूर्णपणे माझ्यात स्थिर होणार नाही, असं प्रत्येकाला वाटतं, माझ्यात म्हणजे इथं असलेला प्रत्येक जण स्थिर होणार नाही, तोपर्यंत मला याचं अध्ययन आणि रवंथ करायचं आहे. आणि ज्या क्षणी माझ्यात हे संपूर्ण येईल, मला पहिली महायोग दीक्षा मिळणार. तर हे ज्ञान ज्या झाले तो ईश्वर पक्षात आहे. ज्ञान कोणतं? तर गॉड प्लॅन ऑफ इव्होल्युशन. आणि मग जेव्हा त्याला हे ज्ञान झालं की आपण काय असलं पाहिजे, ऍट द साइड ऑफ गॉड साइड असलो पाहिजे. गॉड साइड असण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? वी शुड बी द वन हू नो. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला राईट अँड रॉंग, मुख्य आणि गौण, उपयोगी निरुपयोगी, खरे खोटे, स्वार्थी निस्वार्थी, अशा या सर्व गोष्टींमध्ये तत्क्षणी विवेक करता आला पाहिजे. कारण काय, हा प्रसंग अगदी क्षणभंगुर जीवनामध्ये येतो आणि त्या क्षणी विवेक जागृत असला पाहिजे आणि यथायोग्य निर्णय घेतला पाहिजे. कारण एकदा समजा विवेकाला सोडून आपला निर्णय आपण घेतला, तर आपण त्या क्षणीच त्या मुक्ती मंदिराच्या प्रांगणात तो परखड रस्ता चढत असतो ना, तिथून गटकन खाली पडतो. आणि खाली पडल्याच्या नंतर जर समजा काही हातपाय मोडला, म्हणजे खूप मोठी इजा काही झाली ऍक्च्युअल मेंटल, हायर मेंटल लेवलवर, तर पुन्हा चढण्यासाठी पुन्हा तो जन्म व्यर्थ जातो की काय, अशी भीती आहे. त्यामुळे अतिशय सावधगिरीनं आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. मग आता हे मार्गक्रमण करीत असताना आपल्याला फिजिकल बॉडी, ऍस्ट्रल बॉडी आणि मेंटल बॉडी या तीनही बॉडींच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला प्रशिक्षित करायचं. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की माझ्या फिजिकल बॉडीच्या काय डिमांड्स आहेत, माझ्या ऍस्ट्रल बॉडीच्या काय डिमांड्स आहेत आणि माझ्या मेंटल बॉडीच्या काय डिमांड्स आहेत. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन माझ्या सोलला मला ऐकायचं आहे. बघा, या 3 बॉडी सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं तर वाणी 4 प्रकारच्या आहेत. मागच्या वेळेस सांगितल्या होत्या, याच्या आधीच्या पण व्याख्यानांमध्ये सांगितलेलं आहे की परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या 4 प्रकारच्या वाणी आहेत. त्याच्यातली परा सोडून द्या आणि ह्या 3 प्रकारच्या वाणी ज्या आता सांगितल्या ना मी, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. पश्चंती रिलेट्स टू मेंटल बॉडी, मध्यमा रिलेट्स टू ऍस्ट्रल बॉडी आणि त्याच्यानंतर ही जी आहे कोणती, वैखरी रिलेट्स टू फिजिकल बॉडी. या 3ही वाणी मी शांत केल्या म्हणजे हे 3ही प्रकारच्या बॉडीज आणि त्याचे 3ही बॉडीजचे इंद्रिय शांत झाले की मला परावाणीशी तादात्म्य साधता येते.
आणि परावाणीचे सद्गुरूंकडून येणारे बोल मी ऐकू शकेल. सद्गुरूंकडून येणारे मला ज्या सूचना येणार आहेत त्या मी ऐकू शकेल आणि त्या ऐकू शकल्याच्या नंतर विवेक जागृत असेल तर त्या मी स्वीकारू शकेल. मग पुढे आपण त्याच्यानंतर बघितले की अन्नदान कोणीही धनवान करू शकतो असा प्रश्न पण होता, परंतु अन्नदानापेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ आहे. अन्नदान करू नये असं कुठच्याही थिओसॉफिकल सोसायटीच्या लिटरेचर मध्ये नाही. त्याच्यामुळे प्रश्नकर्त्यांनी आणि इतरांनी हा कधीही हे घेऊ नये. परंतु अन्नदान केल्यानेच पुण्य मिळते असं नाही. पुण्य आणि पापाची ना व्याख्याच वेगळी आहे. तर ते पुण्य आणि पापासाठी काही करू नका. एखाद्या माणसाला त्या गोष्टीची गरज आहे म्हणून त्याला ती द्या आणि ती गरज कायमची असणार आहे तर त्याला ती गरज स्वतःची कशी भागवता येईल हे ज्ञान देणे हा तुमच्यात विवेक असला पाहिजे. त्यानंतर पुढे आपण बघितलेलं आहे की सद्गुरूंनी शिष्य म्हणून स्वीकारले आणि ते कधी स्वीकारतील शिष्य म्हणून की जेव्हा मी थिओसॉफिकल लिटरेचरच्या दृष्टीनं थिओसॉफिकल लिटरेचर मध्ये जे मला सांगितलेलं आहे त्या दृष्टीनं जर मी सज्ञानी असेल तर मी सज्ञानी कसा होईल. थिओसॉफिकल लिटरेचर मध्ये जे सांगितलेलं आहे त्या माध्यमातून मी सज्ञानी तेव्हाच होईल जेव्हा जी मी थिओसॉफिकल किंवा कुठच्याही आध्यात्मिक लिटरेचर मी वाचतो. मी कुठलंही आध्यात्मिक लिटरेचर वाचल्याच्या नंतर त्या इन्फॉर्मेशनचं मी नॉलेज मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायला लागल्याबरोबर मी थिओसॉफीच्या दृष्टीनं सज्ञानी व्हायला लागलो. आणि असा सज्ञानी होणारा ज्ञान पिपासू इच्छा असलेला असा जो व्यक्ती आहे ज्ञान पिपासू, द थर्स्ट ऑफ नॉलेज, द वन हू हॅज थर्स्ट ऑफ नॉलेज, ती व्यक्ती काय करेल तर ती व्यक्ती सद्गुरूंच्याकडून स्वीकारल्या जाईल आणि सद्गुरूंकडनं स्वीकारल्या गेल्याच्या नंतर ती पुढे सद्गुरूंच्या प्लॅन ऑफ इव्होल्युशन करता कार्य करायला लागेल. आणि हे सगळं करण्याकरता आपण पाहिलं की ही चतुराई जी आहे ती विवेकाच्या माध्यमातून सदैव जागृत, म्हणजे झोपेत सुद्धा मी जागा असला पाहिजे, माझा विवेक जागृत असला पाहिजे. झोपेत सुद्धा मला स्वप्न कुठल्या प्रकारचं पडतंय, एखादं अयोग्य स्वप्न पडत असेल तर मला झोपेत ते थांबवता आलं पाहिजे. अशा प्रकारे मला माझ्या जीवनामध्ये चतुराई उत्पन्न करायची आहे. तर आपला वेळ संपलेला आहे, इथे आपण थांबू. ओम सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, न कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांतिः. ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. तर आता पुढच्या तुम्हाला प्रश्न जे असतील ते व्हॉट्सअपवर तुम्ही मला पाठवू शकता. त्याच्यात नंतर पुढच्या वेळेस आपण घेणार आहोत वैराग्य. तर त्या वैराग्याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला डेफिनेटली हे सगळं काही समजेल. आणि आता आपण इथे थांबणार आहोत. धन्यवाद.